तुमच्या बाळाचे हे MCP कार्ड आहे का? यामध्ये अशी माहिती आहे जे अनेक आई-बाबा वाचतच नाही आणि त्यामुळे पुढची वॅक्सिनेशन डेट चुकते. आज आपण तीच समजून घेणार आहोत. आपल्या बाळाचे 3 महिने पूर्ण झाले आहेत आणि आता सुरू झाला आहे 4था महिना. या महिन्यातील वॅक्सिनेशन बाळाच्या निरोगी विकासासाठी आणि गंभीर आजारांपासून संरक्षणासाठी खूप महत्त्वाचं असतं. या वयात बाळामध्ये खूप सुंदर बदल होऊ लागतात. बाळ उलटण्याचा प्रयत्न करतं, हातात खेळणी पकडायला सुरुवात करतं, आई-बाबांचा आवाज पटकन ओळखू लागतं, मोठ्याने हसायला लागतं, आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींकडे उत्सुकतेने पाहतं. याच काळात बाळाची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती देखील विकसित होत असते. त्यामुळे वेळेवर वॅक्सिनेशन घेणं खूप गरजेचं आहे. इंजेक्शनच्या वेळी बाळापेक्षा मला जास्त धडधड होत होती. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे गव्हर्नमेंट वॅक्सिनेशन की प्रायव्हेट वॅक्सिनेशन? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही सुरक्षित आहेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये भारत सरकारच्या लसीकरण कार्यक्रमानुसार आवश्यक आणि महत्त्वाच्या लसी पूर्णपणे मोफत दिल्या जातात. तर प्रायव्हेटमध्ये याच लसींसोबत काही ॲडिशनल वॅक्सिनसुद्धा उपलब्ध असतात. त्यामुळे काही वेळा इंजेक्शनची संख्या कमी होऊ शकते किंवा काही अतिरिक्त आजारांपासून संरक्षण मिळू शकतं, पण त्यांची कॉस्ट जास्त असते. म्हणून प्रायव्हेट म्हणजेच बेस्ट किंवा गव्हर्नमेंट म्हणजे कमी दर्जाचं असा समज पूर्णपणे चुकीचा आहे. पण मंडळी, वॅक्सिनेशननंतर बेबीला ताप येऊ शकतो, इंजेक्शन साईटवर सूज येऊ शकते, हे नॉर्मल असते, घाबरायचं नाही. तर इंजेक्शन साईटवर थोडा हलका हाताने बर्फाचा शेक देऊ शकता, जास्त फीडिंग द्या, बाळाला कम्फर्ट मिळतो. ताप आला तर डॉक्टरने सांगितलेले डोस द्या, बेबीला वॉर्म ठेवा आणि जास्त रेस्ट द्या. आणि प्रत्येक वेळी तुमचं MCP कार्ड नक्की सोबत ठेवा. माता व बालक संरक्षण कार्ड, या कार्डमध्ये असते कंप्लीट वॅक्सिनेशन शेड्यूल, कोणती वॅक्सिन केव्हा दिली याचा रेकॉर्ड, बेबीचा वेट आणि हाईट चार्ट, डेव्हलपमेंट माइलस्टोन, 6 मंथ, 9 मंथ्स, 12 मंथ्स आणि आईच्या आरोग्याच्या माहिती. तुमच्या बाळासाठी कोणतं वॅक्सिनेशन शेड्यूल योग्य आहे हे नेहमी पेडियाट्रिशियनच्या सल्ल्यानुसार ठरवा, कारण प्रत्येक बाळ वेगळं असतं आणि डॉक्टरच योग्य मार्गदर्शन करू शकतात. तर मंडळी, 4th मंथ वॅक्सिनेशन मिक्स करू नका, हे बाळाच्या आरोग्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते.